काय करू शिवा? ही मुलगी असं कसं वागू शकते? ही माझी मुलगी आहे का? आणि हे सगळं मी कोणासाठी करत होते? तिच्यासाठीच करत होते ना. सीताई, बरोबर आहे तुमचं. त्यांना सवय व्हावी म्हणूनच हे सगळं करत होतात तुम्ही. लहानपणापासून तिला जपलं ना, त्याची शिक्षा मिळते आज असं वाटतंय मला. काही सहन होत नाही. कशात कसली ऍडजस्टमेंट करायची नाही. उलट सगळ्यांनी इतरांनी समजून घ्यायचं तिला असं वाटतं. आणि हट्टीपणा त्याचं काय करशील? लहानपणापासून अशीच हट्टी होती. आम्हाला वाटायचं मोठी झाली की हळूहळू हट्टीपणा कमी होईल, पण नाही. तर ते जाऊ दे. आपल्या मोठ्यांशी कसं वागावं, कसं बोलावं एवढंही तिला कळू नये. तुमचं बरोबर आहे, पण त्या पण प्रयत्न करत असतील ना. मला तर वाटतंय आई आणि आजी इथे आल्यात ना. शिवा, असं अजिबात बोलायचं नाही. हं, सीताई, तुम्ही कितीही नाकारलं तरी हे बरोबर आहे. बघा ना, आपल्या घरात कोणी तिसरं आलं तर सगळ्यांना ॲडजस्टमेंट करावी लागते ना, आणि त्याचा त्रास होऊ शकतो. स्वतःच्या घरातल्या माणसांसाठीच करते ना. वंदनाताई, आजी हे या कुटुंबाचाच एक भाग आहेत की नाही. आणि सासरी गेली असती तर हे सगळं करावं लागलं नसतं का तिला? त्यामुळे तू असं मनातही आणू नकोस. पण सीताई, ॲडजस्ट तर करावं लागतंय ना. सीताई, हे बघा, आजी आणि आईची दुसरी कुठे सोय होत असेल तर. शिवा, असं बोलायचं सुद्धा नाही. हं, आणि आता मी तुला ओरडू सुद्धा शकते. एक मुलगी माझं ऐकत नाहीये, तूही तसंच करणार आहेस का? या मुलीला अक्कल येऊ दे एकदाची. सीताई, सगळं होईल नीट. तुम्ही नका काळजी करू.